त्या मशाला पाणीच नाहीये आणि ते कोरडं पडलं. एका पाणी टाकलं ना ते जाळ आणि धुपट संगत बाहेर निघतं. ती सिस्टम आपल्या शरीरात होती. त्यामुळे पहिल्या दिवसापासून घेत असला तर शेवटपर्यंत पाणी प्यामध्ये आता सोडू नका. आणि पहिल्या दिवसापासून घेत नसाल तर मध्ये मात्र आता पाणी पिऊ नका. उपोषणाचे आपल्याला वाटतं तो बसला मी बसतो, तो बसला मी बसतो, तर थोडंसं जर माहीत नसले ना तर शरीराची पुरी हानी होती. शरीराची शेवटी जाताना सांगतो काळजी घ्या. आणि सरकार जर म्हणलं तर हो पॉझिटिव्ह, आम्ही बी त्यांना पॉझिटिव्ह आहेत, गोड बोलवतो मी बी त्यांना. सध्या तुम्ही बोलून घ्या करून. धन्यवाद. तुम्हाला खूप मनापासून शुभेच्छा. आणि सगळे सोबत आपल्या आता टेन्शन घेऊ नका तुम्ही. हे आले तरी ते येत आणि ते आले तरी हेच येत. फक्त जर तुम्ही शांततेत नाही केलं तर यांच्या पोटात जी तळमळ शेतकऱ्यांची विषयीची आहे तिला काही अर्थ राहत. म्हणून तुम्ही जे कुठलं आंदोलन करतात ते माझं तुम्हाला सगळ्यांना हात जोडून सांगणं आहे की शांततेत करा. आपण माझा विषय तर सांगण्याचा नाहीये, फक्त अनुभव म्हणून सांगतोय. जे 75 वर्षात मिळालं नाही ते फक्त शांततेच्या आंदोलनामुळे माझ्या समाजाच्या लेकरा बाळाला मिळालं. फक्त शांततेमुळे. कुठं जर हात उचलला असता, कुठं जर दगड उचलला असता तर आज 2.5-3 कोटी समाज आरक्षणाकडे गेला नसता. तुम्हाला जर आता याचा शेतकरी मोठा करायचा आहे आणि त्यांनी जर आता पण मांडलाय की 2 लाखापर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे, तर ह्यो पण यशस्वी करण्यासाठी सगळ्यात मोठा भार तुमच्या खांद्यावरती. तुम्हालाही संयमानं शांततेने न्यावा लागतो. कारण आपल्या आंदोलनात घुसताना आपल्या आणि दुसऱ्या सुद्धा घुसलेले असते. काम करताना तो शेतकऱ्यावरती माया दाखवतो, पण करताना त्याच्या डोक्यात आंदोलन उग्र करण्याचं सुद्धा असतं. त्यामुळं आपला फायदा उचलून समोरच्यानं उग्र करायचा प्रयत्न केला तर माणसं मात्र आपल्या गर्दीतले ओळखा की आंदोलन यशस्वी करायला आलेत का आंदोलन उग्र करण्यासाठी आलेत. यावरही तुम्हाला सगळ्यांना बारकाईने लक्ष ठेवावं लागतं. कारण गर्दी एकदा जर जमली तर गर्दीच्या ओघात सगळेजण भावनिक होते आणि आपण आसपासला लक्ष ठेवायचं बंद करतो आणि आपलं आंदोलन मोडून पडतो. जिथं शेतकरी आपल्याला ज्या टोकावरती न्यायचा आहे, ज्या न्यायापर्यंत न्यायचा, आपण तिथपर्यंत त्याला कधीच नेऊ शकत नाही. आता या लढाई हातात घेतलीच तर तुम्ही ती संयमाने शांततेने पार पाडण्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करायचं. कारण 2 दिवसानंतर मला वाटतं त्यांना बोलता पण येणार नाही तुमच्याशी. म्हणजे ज्यावेळेस मार्गदर्शन करायला शांतरामाला सांगायला माणूस असतो आणि तोच जर 4-5 दिवसानंतर बोलायचा बंद झाला तर तुम्हाला सांगायला कोणी नसतं. म्हणून अगोदरच सगळे तुमचे आंदोलनाचे नियम तुम्ही कशा पद्धतीने ते हाताळायचं याच्यावरती नंतरची सगळी मदार तुमच्या खांद्यावरती असते. माझ्याकडे 2-2 लाख पोरं स्वयंसेवक ज्या वेळेस मी बेशुद्ध पडायचो त्यावेळेस त्यांच्या खांद्यावरती ती जबाबदारी होती आणि त्यांनी प्रामाणिकपणे ती पार पाडली. कित्येक जणांना तरी वाटायचं आमच्या आंदोलनात घुसायचं आणि काय जाळपोळ काय धिंगाणा करता येतो का. एखाद वेळेस ते विरोधी पक्षाचे असतात किंवा सत्ताधारी पक्षाचे सुद्धा असतात. आजची तुमची भूमिका ही प्युअर शेतकऱ्यांची. मग शेतकऱ्यांसाठी जर लढायचं त्यांनी ठरवलं तर याला हाणून कसं पाडायचं म्हणून लोक सुद्धा घुसण्याची दाट शक्यता असते. तर आमच्यात ते झालं. आम्ही ते वेळोवेळी ओळखले आणि त्यांना बाहेर काढायचं काम केलं. म्हणून तुम्हाला यशस्वीकडे न्यायचंय. परंतु माझा सल्लाच आहे रोहित दादाला की जर भरणे मामा म्हणतातच आणि ते महाजन साहेब जर म्हणतातच, एकदा विश्वास ठेवा. कुठे दिवस आता तुम्ही गेलेत तेव्हा एकदा ठेवा विश्वास. कारण मला बी अलीकडच्या काळात जर विश्वास यायला लागला म्हणून तुम्हाला म्हणायला लागलं नाही माझ्यासारखी तुम्ही फसायचं. तुमच्या डोक्याने चालू द्या. कारण इतकं राजकारणातलं डोकं मला नाहीये. मला फक्त पाडायचं माहिती. इतकं माहीत नाही तुम्हाला ते गणित जुळणं, तुम्हाला गोळा बेरीज करणं, या सगळ्या गोष्टी येतात. इतक्या ज्ञानापर्यंत आम्ही आणखीन गेलो नाही. परंतु आंदोलनातलं जेवढं मला काय माहिती तेवढं सांगतो. मला तरी वाटतं ते जर पॉझिटिव्ह आहे तर तुम्ही पॉझिटिव्ह एकदा
त्यांना दाखवावं. नाही केल्यावर बघू ना, तेला कुठं जायचं नाही, तुम्हाला कुठं जायचं नाही, शेतकरी कुठं जाणार नाही. ही तर माझे 2 लाखाच्या पलीकडची मागणी. शेतकऱ्याला संपूर्ण कर्जमुक्ती करा तुम्ही, हे ठेवूच नका. दरवर्षी 2 लाख करणार, 1.5 लाख करणार, 3 लाख करणार, त्यापेक्षा एकदाच ती माहिती चालू आहे का साऊंड कानात बोट घालून झोपूस तर उठून बस ना, आवाज येईल ना, ते कान जातील, कानात बोट घालून जाऊ हो ना, पण ते कान जातील ना. विधान भवनातली लढाई केली, सर्वोच्च सभागृहातली लढाई केली, विधान परिषदेची लढाई केली, तरी तुम्ही जिंकू शकता. कारण लढायला लोक कमी आहेत, मला सांगण्याचा अर्थ हे होईल. तुमच्याकडे मोठं व्यासपीठ आहे, लढायला एकदा जर शरीर गेलं ना, काल मला वाटतं राजेंद्र मामा रडले, एकदा शरीर गेलं अल्पशनात की गेलं. पुन्हा डॉक्टर काही करीत नाही, आणि डॉक्टरला मेळ लागत नाही, ते तिसरंच कागदावर लिहून आणतो, मेळ सुद्धा लागत नाही. माझी एका डॉक्टरकडे मग शुगर कमी, एकाकडे जास्त, अशा डॉक्टर. मग हे डॉक्टरला फजित करत तुमची केली नाही वाटतं आमची, डॉक्टरांनी तुमची फजिती केली नाही वाटतं आमची. आता सुरू होईल, महिलाही केली, तोंड वाचे लगे हात वर कर, हात वर केलं, माणूस खाली कर, टांगड्याचं वर कर, त्यावेळेचं तपास नाही. हे एकदा जर करायला लागलं ना, इतकं भयान काम होतं. मग ते अशा सोया टोचते, इतकं लांब लांब जाणाराच्या सोया आणल्या ना, आणते तुमच्यासाठी चांगल्या असतात. समजा तुम्ही आता ह्याच्यात म्हणून आम्हाला खटके नाही, फुटके नाही, काच कोण टोचते तुम्हाला मागं पुढं बघून असं ना. अगोदर तुमच्या बोटावरचं रक्त काढायचं म्हणलं, अगोदर उशी ते कापसान चोळीत असतील, आम्हाला काचकून धरते, लगेच कापता आणतो दुसरा जाणारा मागचा आणल्यावर. मग तुम्हाला एवढा त्रास नाही व्हायचा, ती बेजारी आमची. म्हणून तुम्हाला म्हणलं, तुम्हाला जर शेतकऱ्याला न्याय द्यायचा असला, या राज्यातल्या जनतेला न्याय द्यायचा असला, तुम्ही फक्त एकदा आमच्या दोन्ही गोष्टी आमच्या पार्टीत द्या. किती का न्याय आणि पब्लिक किती पण. आता इथं तुमच्या तळमळीला मला नाही वाटत किती श्रेय घेतील, तुम्ही किती तळमळ केली तरी त्याला राजकीयच म्हणणार आहेत. मला एक वाटणार आहे, आता इथून गेलं बघा कसं राक्का चालू होतो याचा, ते सुरू होणार. मी इथून गेलो की आम्हाला माहित होतं पहिल्यापासून तो पवाराचाच आहे. त्यांनी माझ्या पाठीमागच्या उपोषणाच्या टायमाला सुरुवातच उद्धव ठाकरे साहेबापासून केली. तो उद्धव ठाकरे साहेबाचा माणूस आहे. सगळं शोधलं, त्यांच्यावर सगळ्या यंत्रणा आहे, सगळं शोधलं, काही सापडलं नाही. नाही म्हणले ह्यो पवाराचा आहे, तुमच्याकडून तपासण्यात हुकलं, पुरं शोधलं, पवाराचा नाही म्हणले, एकनाथ शिंदेचा आहे. एकनाथ शिंदेकडे काही सापडलं नाही म्हणजे मला वाटतं बहुतेक बच्चू कडूचे तिकडं काही सापडलं नाही. आता ह्या 2 महिन्यात मध्ये देवेंद्र फडणवीसचा माणूस इतके विचित्र आहे ती. यांनी मला 2 दुनियासाठी बसवलं. जे पैसे कुठून येतील, डिझेल कुठून टाकितो. आणि मराठी काय एवढी कमजोर आहेत का काय, त्यांच्या गाड्याने ते डिझेल टाकितो. मी फुकट बसवतो त्याच्यात, माझ्याजवळ काय घंटा द्यायला घ्यायला, माझे पैसे नाही, गाडी नाही. कोणाची आली की टॅकलाच तिच्या. आपल्याकडं काहीच नाही, शोधून यासाठीच डिझेल व्हायला गेलं, काहीच सापडलं नाही. माझ्या कोणत्या कंपन्यात बंद पडायला, ते म्हणले याला जेला तर टाकू, म्हणलं टाक. माझ्या कोणत्या 50 कंपन्यात म्हणून बंद पडणार, मी जेलात बसून काही. परंतु आताची परिस्थिती अशी आहे, आता सरकार मात्र आम्हाला पॉझिटिव्ह आहे, त्यामुळे आम्ही त्यांना चांगलं बोलतो. नाही तुम्ही म्हणताना आला इथं सरकारला पॉझिटिव्ह म्हणतो, याचा अर्थ आमचं हे सोडून द्यायचं मागं दिसतो. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी जवळ तुम्ही तोवर आम्ही, आणि ताकदीचा विचार करू नका. फक्त आंदोलन शांततेत असावं, नसता उपोषण करायची गरज नाही. करून नाही घेऊन आलं काय, मी म्हणतो शांततेत ते नाही रूम नव्हतं नाही कळलं, तुम्ही जाऊन येईल त्याची ते काहीतरी त्यानं तुम्हाला होती ती पुन्हा सुटूनच येणार नाही. आपल्याला जर ही लढाई जिंकायची असली,
आपल्याला जर शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यायचा असला तर आंदोलन शांततेत झालं पाहिजे. जर आंदोलन शांततेत करायचं नाही तर मग आमरण उपोषण करायची गरज काय? मग सगळेच रस्त्यावरती आले असते ना. इथं ज्या अर्थी ते उपोषणाला बसले त्या अर्थी रस्त्यावरच्या प्रत्येक माणसाला शांततेतच करावं लागणार आहे, तरच ही लढाई शेवटपर्यंत जाती. माझ्या उपोषणाचा, माझ्या आंदोलनाचा अनुभव तुम्हाला मी सांगितला आहे की तुम्ही जर सुरुवात शांततेने केली असेल तर शेवटपर्यंत शांततेने जर गेलं तर यशस्वी होतं. आणि सरकारला वाटत असतं प्रत्येक आंदोलन शांततेत कधीच होऊ नये, आंदोलन हे रस्त्यावरचं व्हावं. कोणत्याही सरकार असू द्या, म्हणजे यांचं असलं तरी बी आणि त्यांचं असलं तरी बी. आता त्यांचं जरी असलं तरी यांचं येणारच आहे किंवा यांचं असलं तर त्यांचं येणारच आहे. कवा हेच येत नाही ऐकल्यावर बघू. सध्या जर चॅनलला पण बघितलं ते भरणे मामा म्हणले असं करूयात तसं करूयात. मला वाटतं विश्वास ठेवावा एकदा. आम्ही ठेवलो आयला तसं नाही का तुम्ही असं नका रिपोर्ट तसा विश्वास नाही. एकदा त्यांची पहिली सुरुवात आहे. मग जर म्हणत असले ती एवढे बार जाऊन द्या ना, काय त्याला भरणे मामावर विश्वास ठेवा एकदा. आता आणखीन माझे साहेब येणार आहेत म्हणले आता एकदा जाऊन द्या, ठेवा विश्वास. काय आमचं बरं चाललं बाबा सध्या. आमच्या आत्ताशिक मागण्यात 3 वर्षात मान्य केलं म्हणून मी आत्ताशिक त्याला बरं म्हणायला लागलो. तरी त्याला दाखवता जोडी तुका का मी इकडे गेलो. कारण आता सध्या JR काढणं चालू आहे शिक्षणाचे, मराठा आणि कुणबीचं मंत्रालयाचं काढणं चालू आहे. आता चांगलं काम करतात म्हणल्यावर चांगलं म्हणायची मला सवय नसतं, नंतर लयत असतो मी घोडे. त्यामुळं खरंच सध्या काम करते त्याच्यामुळे मी काय सध्या बोला नव्हा. त्यामुळे परत तुम्ही म्हणतात फुटला का चाललंय सध्या. आपले विखे पाटील साहेब काम करतायत, ते JR काढायले. आमच्यामध्ये वरगडा लाड भाऊ आलेत, प्रसाद लाड साहेब. त्याने आधी मला चांगले घोडे लावले, मी त्यांना रेटून लावले होते तेवढे. आता आम्ही पक्के मित्र झालो त्या निमित्ताने. कमीत कमी आता विखे पाटील साहेब आणि प्रसाद लाड साहेब चांगलं काम करायला लागले. म्हणजे आमच्याबद्दल बोलतो बरं का, तुमच्याबद्दल नाही. आमचं चांगलं चाललंय, JR काढणं सुरू झालंय. त्यामुळे आम्ही शाबासकी पण दिले. तितक्या मोठ्या मनाचे संस्कार आमच्यावरती आमच्या समाजाने केले सुद्धा. आणि राहिलेले कामं ती 22 तारखेपर्यंत करतोय म्हणले. मग मला विश्वास थोडा पडला त्यांचा म्हणून तुम्हाला बी ठेवा म्हणलो आल्या सरशी मी. म्हणजे आता आऊ ठाण्याला उभा राहिलो तर सगळंच आऊ ठाण्याला लावलं आपलं. जर सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने तुमचा शब्द ऐकून जर पॉझिटिव्ह काही निर्णय घेणार असाल तर तुम्ही घ्यावं. चर्चेला जावं. उपोषण लय करू नका, लय बेकार आहे उपोषण. तुम्हाला काय सांगावं, तुम्हाला आता कळलं. आता तुम्ही पाठलात ना, तुम्ही 2-1 महिन्याने मला फोन केला करा. परदेशी गेलता ना तसा 2-1 महिन्याने करा. तुम्ही मध्ये राहिले उगत पडलं तिच्या यायला वैतकच जातो. कारण चांगल्याचा बरगाड्या मोडा तर लय बेकार. मला मी आता गाडीत गोळ्या घेतल्या, भाषेच्या पुढं आलो. इतकी प्रचंड आग होती. ठीक आहे, तुमचे तळमळे शेतकऱ्यांसाठी, त्याबद्दल तुम्हाला 100% मार्क आहे. त्याबद्दल काही दुमत असायचं काय कारण. पण इतकं अवघड आहे माहिती, हडकं ना हडकं पूर्ण ढिसूळ झालं. मी कधी मरल काय होईल सांगता सुद्धा येत नाही, इतक्या वेदना आहेत मला. माझ्या शिरा सुद्धा हडकालच्या टाकल्या. सरकारी डॉक्टर हो किंवा माझ्या खाजगीतला हो, कोणालाही सलाईन लावण्यासाठी शिर लवकर सापडत. एवढं जीवावर बेतण्याचा विषय उपोषण म्हणजे. कोणत्या क्षणाला किती मोठी हात पोटात व्हायली कधी सांगतात नाही. मी हे तुम्ही उपोषणाला बसलात म्हणून सांगायला लागलो ना. समाजाला आपल्या चेहऱ्याकडे बघू वाटतं त्यावेळेस ना, आपल्या जीवनात आपल्या जीवाचे काय हाल चालू आहे तर काय घालमेले.
कोणत्या टायमाला किती अंतर तर कापड कधी चक्कर येईल काही सांगता येत नाही. तुम्ही राजकारणात येत म्हणून तुम्हाला हे सांगाल, तुम्ही त्या व्यासपीठावरून जरी शेतकऱ्यांसाठी त्याच्यासाठी राजकीय व्यासपीठावर लढले तरी काय हरकत नाही. का सल्ला नाही द्यायला मी तुम्हाला. तुम्हाला जर हेच करायचं असलं, माझं दुमत नाही, परंतु तुम्हाला 4-5 पक्षांना ते व्यासपीठ आहेत भांडण्यासाठी तेवढ्या ताकदीची. हे असलं हे आमच्यासाठी असतं. आम्हाला तुम्ही 4-5 पक्षावले मोजत नाही, त्यावेळेस आम्हाला हत्यावर उचलायला लागतं. कारण आमची पार्टी म्हणून म्हणलं आमचे सगळे गळके पिळके सगळे आमच्याकडे असतात. आमच्या पार्टी चांगला माल तुमच्या 4-5 पक्षात असतो. सगळे कोण हुकलेले आमच्याकडे सोडून आमच्याकडे. त्यामुळं आम्हाला लढावं लागतं. तुमच्याकडे तेवढी मॅन पॉवर आहे, तुमच्याकडं 5ही पक्षाकडं प्रचंड मोठं ताकदीचं व्यासपीठ आहे. कार्यकर्ते पण तेवढ्या ताकदीचे लावलाय. मला बारीक धन असतं हो, कान जातील त्यांनी. शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमुक्ती होणं गरजेचं आहे. एक त्याबरोबर शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला दुप्पट भाव द्या. तुमच्या कर्जाची गरजच नाही शेतकऱ्याला. पुन्हा कर्ज पण नको आणि तुम्हाला कर्जमाफी करायची गरज नाही. एकदा फक्त त्याला या दारिद्र्यातून बाहेर काढा. तीही लढाई पुढच्या काळात सुरूच राहणार. मी जास्त न बोलता मला असं वाटतं तुम्ही एकदा खरंच पुन्हा त्या शब्दावरती येतोय मी. एकदा जर ते म्हणतच असते तर विश्वास ठेवा, ते पुढे जाणार नाही केलं तर बघून घेऊ ना पुन्हा काय करायचं. म्हणत असले तर या, पण ते महाजन साहेब येणार असले त्यांचे कोण मात्र फक्त बरं का मी भरण्या मामावर बोललोय. ते तर कोण ते वर्गड खाली पडी ते त्यान झालं काच का अवघड. नाही ते विश्वास ठेवायला आहेत नाही असं नाही, पण चांगलं बघू. बरे मामा माहीत असलं काय नाही, मोकळा ठेवला तरी चालतोय, काय अडचण नाही समजा. किंवा त्यांचा भाजपाचा दुसरा आले तरी तेही चांगलेच आहेत म्हणा, पण बरं आहे सावध राहिलेलं नाही. मार्ग निघाला तुम्ही पुन्हा म्हणायचे तू चालताना भाषण ठोकून गेला, ठेवी विश्वास आता ती गाड्या गुतून आपल्या दिलं गरज झाला मोकळा गेला अंतरवाले निघून. किमान एक वेळेस संधी द्या आणि ऐका सरकारचं. ते जर म्हणतच असली करतो त्या सोडून उपोषण बघूयात पुढं. मला तरी वाटतं आल्यावर महाजन साहेब सुद्धा ते करतील, कारण चांगलं काम करणारे लवकर जमत नाहीत. आता मी त्या कळंबमध्ये होतो, तिथं पत्रकार बांधवांनी मला विचारलं शेतकऱ्यांच्या बद्दलचा विषय आणि तुकारामजी मुंडे साहेबांचा विषय. मी सांगताना सांगितलं खरंच त्या तुकाराम मुंडे साहेबाला आता तरी त्यांची बदली करू नका, कारण त्यांनी जर त्या भेसळच्या धाडी टाकल्या तर शेतकऱ्याचा दुधाला भाव वाढणार आणि नेमकं सरकार त्यांचीच बदली केल्याशिवाय राहणार. मी मुख्यमंत्र्याला या रोहित दादाच्या उपोषणातून जाहीरपणानं सांगतो, तुकाराम मुंडे साहेबाला 2-3 वर्ष त्याच जागेवर राहू द्या, बदली करू नका, नाही तुमच्या मागं असा लागेल नाही. कारण जरा भेसळवाले थोडे बंद होत्या म्हणजे दुधाला भाव वाढणार. आता दूध मिळाला नाही, 2-3 पेंड्या जास्त टाका लागलेत मसडीला आमचे लोक आता दुधाला भाव वाढल्यापासून. नाही तर आम्ही शेणाला मोठाले दुधात काही उरायना. माझं या रोहित दादाच्या उपोषणाच्या बद्दलचं पुन्हा जाताना एक मध्ये सरकार पॉझिटिव्ह असेल तर विश्वास ठेवा, एकदा संधी द्या. महाजन साहेब आल्यावर त्यांच्यावर विश्वास ठेवा, नाही केलं तर नंतर बघू, असं एक प्रामाणिक मत माझं मी सांगितलंय. कारण हा मला विश्वास बसायचं कारण पुन्हा एकदा सांगतो, आमचे न निघणारे जे काढल्यामुळं मला थोडा विश्वास आला. याचा अर्थ मी त्यांचा बी नाही तुमचा बी नाही, दोघांच्या मध्ये म्हणजे दोघं कोपरा आम्हाला हाणले ना, दोघं कोपरा आम्हाला हाणतो, विरोधी पक्ष आम्हाला हाणतो आणि सत्ताधारी आम्हालाच कोपरे आणतो. आंदोलन करणार सगळ्याच आंदोलन करणार म्हणतो बरं का मी, एकाच नाही सगळ्यात.
मग ते धनगराचा असू द्या, ते मराठ्याचा असू द्या, ते मायक्रो ओबीसीचा असू द्या, दोन्ही आम्हाला चिंगरी ती गरीबाला. पण तुम्ही हे काम हातात घेतलेलं आम्हाला चांगलं पटलं. खरं ते सांगतो मी, बरंच ते कोणाचीच करत नाही. आपला स्वभाव तो स्वभाव. तुम्ही शेतकऱ्यासाठी लढायला लागला, तुमच्याबद्दलचा मेसेज राज्यात चांगला चालला. ते आमच्या जवळ गरीब बोललेला आम्हाला माहिती की गरीब तुमच्याकडे पोहोचत नाही, तुमच्याकडे टप्पू लोक पोहोचत. मग ते गरीब आम्हाला सांगत येतो, काय लय भारी काम घेतलं राव हातात, माझे पोरग लढण काय. तुम्हाला पोरग का म्हणा, पण त्या शब्दात माया आहे गरीबा, ते चाललंय गरीबात. पण तुम्ही इमानदारी ना, तुम्ही त्याच्यात फक्त शेतकऱ्यात तुम्ही राजकारण करू नका. तुम्हाला ढकलून देते लय कलाकार येते शेतकरी लोक, लय चित्र येते, फुटला की सोडून देते. आता मात्र प्रतिमा शेतकऱ्यांच्या नजरेत चांगल्या प्रकारची चालली की आता रोज आम्ही 2-3 दिवसापासून ऐकतोय. एकदा सरकारला जसं आम्ही पॉझिटिव्ह झालो, आम्हाला तरी सरकार आमच्याबद्दल 100% पॉझिटिव्ह वाटतंय. त्यामुळे मी त्यांच्यावर टीका केली नाही. आणि तुम्ही एकदा विश्वास ठेवा, नाही तर पुढे बघू. तुम्ही शेतकरी, आम्ही शेतकरी, सगळे शेतकरी बघू. मग कोण कोणाला रेटत नाही की आपलं रेट नाही, आपण त्यांना रेटत नाही. पण एकदा विश्वास ठेवा. शेवटी जाताना एवढं सांगतो, तब्येतीची मात्र काळजी घ्या, कारण हे अवघड असतं. उपोषण खूप विषय अवघड आहे. तुम्हाला 20 दिवसाच्या नंतर याचा त्रास लक्षात येईल. सोडल्याच्या नंतर तुम्हाला वाटलं सोडलं तर हॉस्पिटलमधून सुट्टी झाली, डॉक्टरने सगळं चेक करूनच घरी पाठवलं, आपण तर क्लिअर झालो होतो, त्रास व्हायला कसा लागला. याचा 20 ते 22 दिवसापासून असं व्हायला सुरुवात. लय अवघड आहे. मला आधी माहीत नव्हतं. मी PhD झाली उपोषणात, कसं बसायचं, कसं पाणी प्यायचं. तुम्ही आता पाणी प्याता पाहिजे समजून, आता सोडायचं नाही बरं का. जर का त्या सोडलं रे बाबा, अवघड आहे. आणि तुम्ही जर पहिल्या दिवसापासून पाणी पिणार नसला तर शेवटपर्यंत मध्ये पाणी प्यायचं, ते डायरेक्ट आजारला. पोट आतून गरम झालेलं असतं. आणि तुम्ही जर मध्ये 2-3 दिवसानंतर पाणी प्यायला सुरू केलं तर पाणीच पोटात उकळतंय. या देशातल्या, या राज्यातल्या बळीराजासाठी आपल्या पांडुरंगाच्या नगरीत संघर्ष सुरू आहे. नक्कीच शेतकऱ्याला न्याय तर मिळालाच पाहिजे. न्याय मिळण्यासाठी सगळा शेतकरी राज्यातला सगळा एकवटणार सुद्धा आहे. त्यात काही दुमत असण्याचं कारणच नाही. कारण शेतकरी वाचला तर आपण सगळे वाचणार. शेतकरीच वाचला नाही तर राज्य आणि देश चालवायचा कसा. चांगल्या प्रतिसाद सुद्धा चांगला आंदोलनाला प्रचंड आहे. फक्त थोडा घोळ आहे. तुम्ही किती पोटतिडकीने केलं तरी लोक त्याला राजकारणच म्हणणार. तुम्ही आमचं फार किती आमचं पार्टीत लय मसाला आहे. तुम्ही पुढं बसा, उठणार नाही. तुम्ही काही मागा, टेन्शन नाही. तुमच्या पार्टीत अवघड हे प्रश्न सोडून आमच्या पार्टीत आलं ना, अशी गर्दी, अशा मागण्या कोंकडवी धडा सुरू असते सगळ्याला. तुमच्या पोटतिडकीला किती किंमत दिली जाईल माहीत नाही. किती अराजकीय म्हणलं तरी मान्य किती जणांनी करायचं याच्यापर्यंत सुद्धा विषय. पण आपण शेतकऱ्यासाठी बसलोत, माझं तरी मत आहे. आपण या आंदोलनात तरी त्यांना शेतकऱ्याची लढाई म्हणून सगळ्यांनी बघावं. आपण का त्यांच्या राजकारणासाठी किंवा कोणाच्या याच्यासाठी आलेलो नाही आहेत. ते शेतकऱ्यासाठी लढायला लागलेत. आपण सुद्धा सगळे शेतकरी म्हणून साथ द्यायला हरकत नसावी. आता मैदाशी पंचायत होणार आहे. आता मी इथून गेलो म्हणजे पवाराचा माणूस, परदेशी रातभर मी देवेंद्र फडणवीसचा माणूस होतो.
आता तिथून सुटणार आणि तुमच्या घरात गुतणार आहे ना. महिले फरफट चालू आहे. मी ज्याला भेटायला जाईन त्याचाच माणूस आहे म्हणते. पण माझी प्रामाणिक भूमिका असते, जिथं जिथं समाजावरती अन्याय होईल त्या त्या ठिकाणी आम्ही सगळेजण धावून जातो. त्याच्यात मात्र कसलीही काटकसर आम्ही कधीच करत नाही आणि कधी करणार सुद्धा नाही. बच्चे भाऊ बसले होते त्यावेळेस आम्ही सगळे गेलो होतो. ते मग भाजपचे होते तरी आम्ही गेलो होतो. कुणी कुठल्याही पक्षाचा असो, शेतकऱ्यांच्यासाठी कोणी मैदानात असत तर आम्ही सगळेजण कायम सोबतीला आहे. उद्या जर वाटत असलं कोणाला की मी यांच्याकडे भेटीला आलोय म्हणजे यांचा माणूस, उद्या भाजपचे सुद्धा लोक बसव पोषणला बघा मी येतो मी सगळ्यात आधी. फक्त ते नाव ठेवू नये, ते त्यांच्या भूमिकेवर आहेत, आम्ही आमच्या भूमिकेवरती ठाम आहे. भूमिका शेतकऱ्याची आपण सगळ्यांनी बळ दिलं पाहिजे. त्यांनी मला एक आत्ता GR दाखवलं, त्याच्यात त्यांनी सांगितलं शब्दाचा खेळ कसा असतो. भाऊ 3 वर्ष झालं मी तेच बघून बघून बेजार झालो. कुंकड काना कुंकड मात्र हानते काळाला मिळाले मग आवपासून कुरकुर फेस पाडीला ते. तुम्हाला तर त्याच्यातलं लवकर कळलंच पाहिजे कुंकड काय हो केलंय काय नाही ते. आईला पण मग एक प्रश्न राव, तुम्हाला पुसून का बसायची वेळच नाही आला पाहिजे. मोदी साहेब पवार साहेबाला तांब्या भरून पाणी देतील. ते कोणत्या तरी टेबलवर आहे ना गिलास भरून पाणी दिले. आणि मग मोदी साहेब जर एवढा जीव लागते तर उपोषणाला बसून कमून का हडकत मोडून घ्यायला लागले वगैरे. पवार साहेब सांगा एक फोन फिरावं म्हणा तिकडं काय कसं काम घ्यायचं वगैरे शेतकऱ्या तरी कल्याण होईल. त्यांचं तर चांगलं आहेच ना, तुमच्यावरती तरी कशाला ही उपोषणाची वेळ यायला पाहिजे. आणि माझं एक दुसरंही प्रामाणिक मत आहे, जर सरकार तुम्हाला बोलवत असलं तर तुम्ही चर्चा करून मार्ग काढा.